त्याच्या मुलाने आणि त्याच्या बायकोने पण मला वाटतं सांगितलं आज की त्याला त्याच ठिकाणी मारून टाका, आम्ही बघायला पण येणार नाही. अशी त्या नराधमाला जास्तीत जास्त म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी आणि सगळ्यांना न्याय द्यावा. त्या चिमुरडीला नक्की न्याय मिळाला पाहिजे. जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. ही मुलगी सुद्धा सुट्टी करताच आजीकडे 4 दिवस आली होती आणि त्या नराधमानं लक्ष ठेवून या मुलीवर जो काही अत्याचार केलेला आहे, असा अत्याचार पुन्हा कधी कुणी करू नये अशी त्या नराधमाला जास्तीत जास्त म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी आणि सगळ्यांना न्याय द्यावा की जेणेकरून पुढे असा गुन्हा असं कृत्य कुणीही करता कामा नये अशीच माझी विनंती आहे. आणि आज आम्ही आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडे आलो आणि त्यांना हे निवेदन दिलं. तसंच त्यांच्याबरोबर आम्ही शिंदे साहेबांच्या इथं गेलो, तिथं सुद्धा त्यांना आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि याचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या चिमुकल्या जीवाला आणि त्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आमच्या नसरापुराला न्याय मिळावा अशी मी सर्वांना विनंती करते. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही त्यांच्यासमोर गेलो. मामांनी आम्हाला तिथपर्यंत नेण्याची मदत केली, कारण आम्ही एक सामान्य नागरिक तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. पण मामांच्या मदतीमुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही सरांना विनंती केली, माननीय शिंदे सरांना, की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्ही न्याय मिळवून द्या आणि नसरापूरला जो कलंक लागलाय तो पूर्णपणे मिटावा, हीच आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली. आणि त्या चिमुरडीला नक्की न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला नाराज करणार नाही, सदरचा जो गुन्हेगार आहे त्याला मृत्यू मिळणार म्हणजे मिळणार. 1 मे दिवशी जे नसरापूरला कलंक लावल असा आमच्या इथं एका नराधमाने भीमा कांबळे यांनी क्रूर कृत्य करून 3.5 वर्षाच्या मुलीला तिच्यावर अतिरेक करून तिला मारून टाकलेले आहे दगडाने टेचून. ते कृत्याचं आम्ही हे निवेदन देण्याकरता शिंदे साहेबांकडे आलेलो आहोत. शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना बदलापूरला जशी जी घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचं जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील या हिशोबाने आम्ही आता शिंदे साहेबांना आमच्या भागातले आमचे मित्र दिलीप मामा लांडे यांच्या आमचे मित्र असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गारानं घेऊन आलो आणि शिंदे साहेबांकडे आम्हाला नेऊन शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी फास्टॅगवर हे जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. या प्रकरणामध्ये जो भीमा कांबळे आहे त्याच्या मुलाने आणि त्याच्या बायकोने पण मला वाटतं सांगितलं आज की त्याला त्याच ठिकाणी मारून टाका, आम्ही बघायला पण येणार नाही. अशा प्रवृत्तीच्या माणसाला ही प्रवृत्ती समाजातून कायमस्वरूपी संपवण्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि इथून पुढे अशा पद्धतीने छोट्याशा चिमुरडीवरती पुढे अन्याय होणार नाही. या पद्धतीने शासनाने कायदे बनवावेत अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी माझ्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली. आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी स्वतः लक्ष देऊन त्या केसेसमध्ये मी स्वतः लक्ष देऊन वकिलाशी चर्चा असेल, पोलिसांची चर्चा असेल, सर्व चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल.